अमाय सुशीलाबाईचं घर किती मस्त दिसते, चकाचक. असं वाटते का आत्ताच सगळं काही ठेवलं काय. पहा बरं, गालीच्या किती मस्त प्रत्येक खुर्चीवर उशी, हा मस्त गादी मादी टाकली. यायचं घर तर एवढा अफरातफरा दिसतही नाही. आणि आपलं घर तर गेलं का बस गयाटाच राहते. सारे लेकरं गयाटा करून ठेवून देते, इकडे गयाटा तिकडे गयाटा. दिवसभरही केलं ना तर असं वाटते का घर का काहीच नाही केलं म्हणून. मग माणसं येतात कामावरून आणि मग म्हणतात काय केलं दिवसभर. आणि पहा बरं, सुशीलाबाईचं घर तर चकाचकच आहे बाप्पा. अवश्य शिकलाबाई, कशा आहे बाबा तुम्ही? तुम्हाला पाण्याचं विचारलं नाही म्हणता, चहाचं विचारलं नाही म्हणता. कोणी घरी आलं तर चांगलं वाटते काय? आता मी तुमच्या घरी येतो तर तुम्ही मला चहा पाजता, पाणी देता, आणि तुम्ही माझ्या घरी आल्या तर काहीच नाही. एवढे मोठे कोळे आणले माझ्यासाठी, आणि पाणी निघत का बा आमच्या घरचं, चहा निघत काय? अहो सुशीलाबाई, चहा पाण्याचं काय आहे? आता मी काय पाहुणे घेऊन आहे का बाप्पा? एका गावातलं असतं आहे आणि 50 वेळात भेटतो आपण. चांगलं वाटते का मग? ते जाऊ द्या, बसा तुम्ही पहिले. मी तुमच्यासोबत बोलायसाठी आली होती. आता तुम्ही काही आल्या नाही म्हटलं तिकडे, 1-2 दिवस झाले. आणि तुम्ही राहिला तर चांगलं गमते. तुम्ही आल्या तर जराशा गोष्टी सोष्टी होऊन जाते. आणि मी घरात राहतो, मला काही माहिती नाही राहत. आता तुम्ही येतात मला सगळं माहीत होऊन जाते, कोणाचं काय काय तर. म्हणून मी इकडे आली. म्हटलं चला बोलणं होऊन जाते आणि माहिती होऊन जाते सगळं. बरं बसा बसा, तुम्ही बसा आरामानं. बोलतो ना मी, तुम्ही काय टेन्शन घेता, सगळं सांगतो मी. तुम्हाला तर माहीत आहे मला सगळं माहीत राहते म्हणून. हाव माय, तुम्हाला विचारा तर तुम्ही सगळं सांगून देता मनातलं. तुम्ही लय साधं सुद्धा आहे, सगळं मनातलं पटापट सांगून देता. कोणाचं काही माहीत राहते तर. आणि दुसऱ्या बायकेला विचारा ना तर म्हणते चोंडके काय करतं काय म्हणते. चोंडके काय करायला कोईच्या काही बोलतात मग बाया. मग चांगलं नाही वाटत. आता तुमच्यासोबत बोललं तर तुम्ही पटापट सांगता, तर म्हणूनच मी थाली होती. पहा बरं, माझ्यासारख्या किती बाया आहे गावात, पण यायचं माहीत पडते काय? आणि मी जिथं तिथं बोलतो तर मला माहीत पडून जाते का बाई इथं तिथं विचारायला येते, इथं तिथं बोलते म्हणून, इथं तिथं चोंडक्या करते म्हणून. आणि हे इथं बाया चोंडक्या करते. मग आता हे चोंडक्यात झालं ना. बस ना माय, बस ना सुशीलाबाई, बस ना. हो बसतोच ना. सुशीलाबाई इथं आहे ना, खुर्चीवर आहे ना. नाही इथंच बसतो मी, मला इथंच चांगलं वाटते. आमना सामने बोललं ना तर लय चांगलं वाटते. खुर्चीवर बसत नाही. आणि माझ्या घरी एवढ्या खुर्च्या लागल्या, पण मला सवय नाही आहे त्याच्यावर बसायची. मी मस्त गादीवर बसतो आरामशीर. आणि आपल्याला कसं आहे, आपण जमिनीशी जुळलेलं लोक आहे. जमिनीवरच चांगलं वाटते आपल्याला, खुर्चीवर काही चांगलं नाही वाटत. माय शशिकलाबाई, तुम्हाला माहीत आहे काय? काय हो काय? सुशीलाबाई, मला माहिती आहे म्हणून तर मी इथं आली तुम्हाला विचारायला. हो शशिकलाबाई, त्या दिवशी मी तुमच्या घराकडे येऊन राहिली होती. आता मला ते कढीपत्ता पाहिजे होता की नाही, तर म्हटलं घेतो म्हटलं तुमच्या घरून. म्हटलं तर मी त्या दिवशी आली नव्हती का तुमच्या घरी, तर म्हटलं तिथून चालली होती. आणि काय म्हणता तिथं ती आहे नाही का तुमच्या घराच्या पाशी, बापूराव बुड्याचं घर, ते बापूराव मामाची. हां बोला ना. तर माय त्याच्या इथं त्या मंदा काकूची सून आली ना, भाड्यानं राहिले. पिंटू भाऊ आणि मंदा काकूची सून राधिका. हो काय हो सुशीलाबाई, पण मला तर दिसली नाही होते. मी तर तिथूनच येणं जाणं करतो, एकही वेळा नाही दिसली. अमाय तिला आवडत नाही असं बाहेर जास्त लोकांसोबत बोलतेच कुठं. ते तुम्ही पाहिलं काय तिले? जास्त बोलत नाही ते, घरातल्या घरातच राहते, म्हणून तुम्हाला दिसली नसन ते. हो काय हो, काय बरं सुना, बाहेरही निघते तर घराजवळ येते राहिले तर माहीत नाही राहत बाप्पा. आता आपण एवढ्या साध्या सुद्धा बाया, आपण काय एवढं ध्यान ठेवतो. पहा बरं आता. मग काय झालं तर? माय मला ही गोष्ट माहीत झाली. आता तुम्हाला तर माहीत आहे, आता तुमच्या घरून निघून गेली होती मी कढीपत्ता घेऊन. मग काय जाऊ म्हटलं वापस तुमच्या घरी. मग मी काही आली नाही. आता म्हटलं इकडे येतो म्हटलं, इकडे सांगतो म्हटलं एका दोघीले कशीची कशी गोष्ट आहे म्हणून. आता काम पडतेच कोणासोबत, पिंटू भाऊसोबत, राधिकासोबत. लोकांना माहीत नाही राहायला पाहिजे काय आजूबाजूच्या बायले. तर मी नाही काय, मग त्या निकितापाशी गेली होती. निकिताला सांगितलं मी, ते निकिता आहे तर नवऱ्याला घेऊन आली तर इथंच राहते. नवरा राहते घर जाऊ आणि तेही राहते. हा माय, आजकालच्या पोरीनं तर असं शिकून घेतलं, वेगळं राहून राहिले, नाही तर नवऱ्याला घेऊन माहेरात चिंजून राहिल्या. असं शिकून राहिल्या त्या. आणि आपण जातो काय बाप्पा, आपण तर जातही नाही आपल्या माहेरात लवकर. आणि आपले भाऊही येत नाही आले, आणि आपण नाही जात, आपण तिथंच राहतो आपल्या सासरी. पण पहा बरं, आजकालच्या पोरी अशाच करून राहिल्या. नाही तर काय माय, मी तिला सांगितलं म्हटलं राधिका आणि पिंटू भाऊ म्हटलं वेगळे राहून राहिले म्हटलं, तर मलाच बोलायला बसली ते. तुम्हाला कायले पाहिजे एवढे धंदे आणि कायले नाही, आपण चांगले सांगा तर आपल्यालाच बोलत बसते टचटच. आणि त्या मग मी तिच्या जवळून उठून गेली. मग तिच्याजवळ काही बसली नाही, ते तोंड हेकडं मेकडं करे, आपल्याला काही चांगलं वाटत नाही ते. मग मी तिथून आली, रंजना काकूसोबत बोलली 2 शब्द. तिथं पुष्पा काकूही बसली होती, तिच्यासोबतही बोलली. त्याला सांगितलं की राधिकाचं आणि पिंटू भाऊचं. आणि मग घेऊन गेली घराकडे. आता म्हटलं काल मग कामं गिमं झाले सगळे, आता म्हटलं जातं म्हटलं त्याच्याकडे बसाले. तर कायचं तिथं गेली तर रंजना काकूचा दरवाजा काय उघडा होता आणि कोणीच नव्हतं. मग म्हटलं आता गड्या काय करू म्हटलं. मग मला आठवण आली, म्हटलं हे मंदा काकूची सून गेली म्हटलं वेगळी म्हटलं, तर मी जातो म्हटलं त्याच्या इथं विचारपूस करायला थोडीशी. तर मी कशी काय त्याच्या घरी गेली. तर काय झालं तर गेल्या होत्या तुम्ही घरात गेले होते का त्याच्या? कुठं व माय, घरात गेलीच नाही, फक्त दरवाजातच होती उभी. तर त्याच्या घरी चांगलंच चालू होतं, कलर ऐकू येऊन राहिला होता. आणि माहिती आहे का तुम्हाला काय झालं? काय झालं मग?
अमाय ते म्हणता काकूची पोरगी नाही आहे काय रश्मी, ते लय दिवसापासून इथंच येऊन बसली आहे. तर लग्न तर करून दिलं त्यानं, पण काय नांदली होते 15-20 दिवस तर नांदली ते तिचे सासरी आणि येऊन बसून केली. आता ते बाहेर गेर काही निघत नाही तर त्याच्या घरातलं काही माहीत होत नाही आपल्याला काय होते तर काय नाही तर घरात. तर म्हटलं मी दरवाजाजवळ उभी होती मी, तर तिथे नाही काय मला ऐकू आलं का रश्मीच्या नवऱ्यानं म्हणते तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली म्हणते. अमाय बाई घटस्फोट, अरे बाप रे बाप, एवढी मोठी गोष्ट नाही तर काय माय. पहा बरं आता तुम्हाला किती मोठी गोष्ट वाटली हे गोष्ट. म्हटलं कालपासून मी मनात ठेवली होती, माझ्या नवऱ्याला सांगायला गेलं म्हटलं, पण माझ्या नवराही चालला गेला, माझ्या नवऱ्याने काही ऐकलं नाही. आणि म्हटलं माझ्या मनात होती, आता मी दरवाजाला कुलूप लावून निघूनच राहिली होती. म्हटलं कोणाला ना कोणाला सांगतो म्हटलं, पण बरं झालं तुम्ही भेटले आता आणि तुम्ही माझ्या घरी आल्या. आता पहा बरं मी मन मोकळेपणाने तुम्हाला सांगून राहिली. आता माझं पोट झालं बाप्पा खाली, कालपासून भरल्यासारखंच वाटे. हा माय, पण घटस्फोट एवढी मोठी गोष्ट आणि कशी काय केली बाप्पा तिच्या नवऱ्यानं. आता ते कसं आहे शशिकलाबाई, ते म्हणता काकू लस घेते कळ पोरीची. आता तुम्ही पाहिलं नाही काय, कॉलेजला जाय आणि कॉलेजवरून घरी ये आणि मार हिंडत बसे इकडे तिकडे. आता तरी नाही निघत घरातून बाहेर, ह्या मोबाईल आहे का काय आहे त्याच्यातच तर घुसली बसली राहतं. हां मार घुमे साऱ्या गावात घुमासाठी. पोरी सोरीने एवढं नाही घुमा, तेव्हाही लोक त्याला किती बोले का तुम्ही पोरीवर ध्यान नाही ठेवत, पण त्यानं काही ऐकलं नाही. आणि आताही लग्न झाल्यावर किती दिवस ते इथंच होती, तर आता येणं समजून बुजून तिला पाठवा नव्हतं लागत काय पाठवाले, पण ते येणं काही पाठवलं नाही. आता हे पाठवूनच नाही राहिले तर ते काय करणाऱ्या विचारे पाठवली असून तिच्या नवऱ्यानं नोटीस. आता त्याच्याजवळ तर काही इलाजच नाही आहे त्या गोष्टीचा, मग काय करणार आहे शेवटी, शेवटचा रस्ता तोच. हा माय, आजकालच्या माया लस कड घेते पुरीची, कड घ्याले जसं काही नवई तिचेच आहे त्याच्या पोरी. आणि आपल्या वेळेस तर बाप्पा माया तर मार करून हाकले आपल्याला. आपण जराशा दोन गोष्टीत काय गेलो तर आपलीच माय म्हणे जा लवकर घरी. नवरा तर राहूनच जाय, पहिले माया साकलून दे सासरी. पण शशिकलाबाई तेच बरं होतं, आपल्या माया काही आपल्या वाईट नाहीच येते, ते बरोबर होतं त्याचं वागणं. आपल्याला असं वाटे का आपल्यासोबत अशी करते म्हणून, पण आता समजते का त्यानं बरोबर केलं म्हणून. आता छोट्या गोष्टी कोणाच्या घरात नाही हो, सगळीच्याच घरात होते. आणि उठलं सुटलं तर जाणं पुरते काय, आणि शेवटी राहा लागते इथंच ना. हाव माय, राहतं लागतेच, कुठं जाणार आहे शेवटी. नवरा तर नवराच राहते, मायबापही पुरत नाही जेवढा नवरा पुरते तर. आणि मायबापाच्या इथेही राहून काय फायदा आहे, तिथेही भावजाई आली भाऊ राहिला तर तिथेही नाही निभत म्हटलं जास्त दिवस. नाही तर काय पहा ना आता ते राधिका आणि ते पिंटू भाऊ चालले गेले वेगळं राहिले. आणि आता कोण आहे घरात, 3 जण. हां त्याच्यात ह्या पोरीचं असं धिंगाणा चालू आहे. बिचारे मला तर ते काकाजीसाठी बोललंच वाईट वाटते का किती करत असन ते इच्छा मागं किती टेन्शन असेल बापा घराचं. नाही तर काय माणसालाच भुकता लागते शेवटी. बायचं काय आहे, बाय तर इथं तिथं बसून आपलं मन मोकळं करून घेते, पण माणसं कोणाला सांगणार आहे. नाही कुठे चालली हो निकिता? कुठं नाही व रंजना काकू, इकडे चालली होती मी, तुमच्या इकडे चालली होती. म्हटलं हाय का नाही आहे घरात, तर येतो म्हटलं इकडून. म्हटलं आईले म्हटलं धर म्हटलं पोराले म्हटलं, आणि मी येतो म्हटलं. भलं डोकं दुखते बिचारे पोराले घेऊ नुसतं लढते. त्याच्या पोटाले झोम राहाय का काय माहीत. काऊन व दवाखान्यात नेलं होतं काय त्याला? नेलं तर ना व रंजना काकू, नेलं तर होतं, पण फायदाच नाही लागून राहिला. काय करू आता सांग. आता एवढी औषध दिली सगळं झालं आणि तरी पोट्ट काही बोंबलं सोडूनच नाही राहिलं. आणि निकिता तू आई तर रजली पुसली आहे, तिला नाही समजत काय. एखादं लेकरू करतेच असं चिडचिड, कमीत कमी पायी चालेपर्यंत करते. कोणतं लेकरू 5 वर्षापर्यंत करते एखादं लेकरू चिडचिड. आता तेवढ्यानं एवढं काही टेन्शन नाही घ्या लागत. खेळू द्या त्याला, मोकळं खेळू द्या लागते लेकराले. जवळ घेतल्यानं नाही काय अजून चिडचिड करते ते, त्याला सवय येऊन जाते. मग जवळ याची मस्त खेळू द्या, हातपायी मोकळे होते, सगळं मोकळे होते. रंजना काकू, मी तुमच्या जवळ येतो ना, तुम्ही सांगताना मला तर मला असं वाटते का मी एखाद्या दवाखान्यातच आली काय. हा आता डॉक्टरनी बनतो ना मी, डॉक्टरही नाही बनून जातो. नाही व रंजना काकू, मजाक करून राहिली मी. पण रंजना काकू, तुम्ही अशा कोण उभ्या तर इथं? अहो निकिता, मी तर घरातच होती, पण मला नाही का इथं बाहेर दरवाजाजवळ आवाजसारखा आला, तर मी बाहेर निघून पाहिलं तर इथं नाही काय पिंटू आणि राधिका दिसले मले. हां असं. त्या दिवशी सुशीला वहिनी आली होती, तर ते म्हणे ते राधिका वहिनी आली म्हणे, आणि त्यानं म्हणे भाड्यानं घर घेतलं म्हणे तिकडे. म्हणे ते बापूराव काकाजी नाही आहे काय, तिकडे घेतलं म्हणते घर, म्हणते त्यानं भाड्यानं. हो काय वो, भाड्याने घेतली काय राधिका आणि पिंटूनं खोली? बरोबर आहे ना. मग काय करणार आहे आता. तो पिंट्या तिला फोन लावून राहिला होता राधिकाले, तर तिच्या माहेरच्या लोकांनी अट ठेवली असं भाड्या गिड्याने राहाय म्हणून घेऊन. नाही तर तसं कसं निघणार आहे तो घराच्या बाहेर एवढं चांगलं घर सोडून. पण जाऊ दे, जे काही आहे ते. आता रश्मीच्या यानं तिचाही संसार काही होऊन नाही राहिला ना. हे पोट्टीनं स्वतःचा संसार करून राहिली ना, तिचा करू देऊन राहिली. भावजाच्या याच्यात ती करून राहिली, भावाच्या आणि भावजाच्या याच्यात. आता काय बोलणार आहे बाप्पा आपण. ज्याला जसं वाटते तो तसं करते, पण जाऊ दे. आता सुखानं तर नांदून राहिली ना बिचारी, गरीबाची पोरगी आहे, चांगली राहिली तेच बरं. पण रंजना काकू, ते दोघं चालले होते तर काय रागा किगात होती काय राधिका वहिनी?
अहो निकिता, आता ते चांगलेच चालले होते. मला नाही वाटलं ते रागात आहे म्हणून. दोघे चांगलेच दिसून राहिले होते. पिंट्या तिले म्हणे लवकर लवकर चल म्हणे, उशीर होईन म्हणे, कुठं गेले आणि कुठं नाही. आता ते समोर चालले गेले होते, त्याला मागून हाक देणं चांगलं नाही वाटलं मला. आता कुठं चालले कुठं नाही चांगली गोष्ट नाही आहे ना मागून हाक देणं. मग अजून त्यानं पलटून पाहिलं असतं, अजून ते थांबले असते, 2 गोष्टी केल्या असत्या. आणि कोणी गडबडीत राहते काही राहते. म्हटलं मी काही त्याला हाक मारली नाही. जाऊ दिलं. मला विचारून राहिला होता का हे पोरगी आली बाई कुठं चालले कुठं नाही, म्हणून मी इथं उभी राहून गेली होती. बरं सुशीला बाई, येतो आता, भेटू मग. माय चाललंय काय, बसा ना, बसा थोडा वेळ अजून. नाही हो माय, जातो ना, किती वेळ होऊन राहिला. लय वेळची बसली ना, बसलीची बसूनच केली मी गोष्टी ऐकत ऐकत. आता नाही बाप्पा, लय वेळ होऊन राहिला, आता जातो. बरं बरं, मी काय म्हणतो शशिकला बाई, मला काम आहे तिकडे, मी येतो. मला दरवाजाला कुलूप लावू द्या तुम्ही. बरं बरं, चला मग लवकर लावा कुलूप. अमाय, हे रंजना काकू आणि निकिता ताई कायच्या गोष्टी करून राहिला काय माहित पप्पा. आणि आपल्याला सोडून देते आणि एकटी एकटीच गोष्टी करते. मी काय म्हणतो सुशीला बाई, मी जातो. मला लय उशीर होऊन राहिला. मच्छी येऊन जाईन ना, तर अजून पमल्यात पासून कुठे गेली कुठं नाही म्हणून. मी जातो पहिले, तुम्ही बोला याच्यासोबत. बरं बरं, येत जा मग घरी. असं वेळ गिट भेटला तर येत जा, चांगलं वाटते थोडंसं. हा व काऊन नाही येईन ना, इन्ना काही काय फिकर करता तुम्ही, चक्कर मारतोच मग मी एखादा. तुम्ही येत जा माझ्या घरी, मी नाही आली तर. अमाय, हे सुशिकला वहिनी कुठे गेलती पप्पा? असं, सुशीला वहिनी आणि शशिकला वहिनी दोन्ही एका जागी, दोन्ही चोणक्या एकाच जागी. अमाय निकिता ताई, तुम्ही इथं काऊन सुशीला वहिनी, आम्ही याव नाही का इथं? काऊन नाही आहो बाप्पा? असं थोडी नाही, असं सहजच विचारलं तुम्हाला. ते जाऊ दे, पण तू कुठे चालली सुशीला? आणि ते शशिकला होती त्यासोबत, कुठे चालल्या होत्या दोघी? कुठे नाही वर रंजना काकू. आता ते शशिकला बाई आली होती माझ्या भेटीला घरी, तर तिला सोडून देतो म्हटलं इथपर्यंत. आता गेली इथे तिकडे. असं पण रंजना काकू आणि निकिता ताई, तुम्ही कशा काय उभे इथं? आणि आम्हाला सोडून देता बाप्पा, आणि एकट्या एकट्या गोष्टी करता तुम्ही, आमचा विचारही नाही करत. मी काली आली होती रंजना काकू तुमच्या इथं. म्हटलं कुठं गेल्या कुठं नाही, आणि तुमचा दरवाजा उघडा होता आणि कोणीच नव्हतं. नाही म्हटलं कुत्र भाकरी खाऊन घेईन, पण होतेच नाही तुम्ही. अवं कुठं असं, तिकडेच असं घराच्या मागं कुठं जाणार आहे, घर सोडून. आता घरात कोणी नाही ना कोणी नाही, आणि मी कुठं चालली जाऊ पप्पा? असं, आणि मग काऊन उभ्या तुम्ही सांगा ना मला इथं, कायच्या गोष्टी करून राहिल्या? सुशीला कायच्या गोष्टी करणार आहे, मी घरात होती आणि मला नाही का इथून तो पिंटू आणि राधिका दिसले जातानी. तर आता ते पोरगी गेली होती ना तिच्या माहेरी, तर मला कसा काय आवाज आला, तर मी बाहेर निघाली. तर मला वाटलं काही आली बाप्पा, मी म्हटलं चांगलं झालं आली. तर पण कुठे चालले गेले काय माहीत, गडबडीत होते ते दोघंही. तर त्याला पाहत मी इथंच उभी होती, तर तिकडून निकिता आली. मग बोलायला बसलो आम्ही असंच घरच्या गोष्टी. पिंटू भाऊ आणि राधिका ते चालले होते का इथून? हो काय, म्हणूनच मला असं वाटते का तेले माहीत झालं वाटते, तेले सांगितलं वाटते. काय सांगितलं सुशीला वहिनी, काय सांगितलं, काय माहीत झालं तेले? अमाय तुम्हाला माहीत नाही का निकिता ताई, त्या दिवशी इथं कोणीच नव्हतं. आता म्हटलं कुठं जाऊ म्हटलं, तर मी नाही काय म्हणता काकूची इथं चालली होती. ते तिथं म्या काय ऐकलं माहिती आहे का तुम्हाला, ते त्याची पोरगी नाही का रश्मी, तिला म्हणते तिच्या नवऱ्यानं म्हणते घटस्फोटाची नोटीस दिली म्हणते. काय बोलतो तू सुशीला, जरा भानावर राहून गोष्टी करत जाय ना, नाही तर एखाद्या दिवशी मार खाशील म्हटलं, पैसे काही बघशील तर. काही बोलतं तिला काय भेटा नोटीस आणि फुटीस. काय माय रंजना काकू, तुम्हाला खोटं वाटते का मला? मी खोटी बोलत असतो काय? जे गोष्ट झाली तेच बोलत असतो. म्या म्हटलं माझ्या कानानं ऐकलं म्हटलं, सगळं काही माझ्या कानानं ऐकलं. आणि त्याच्या घरी चांगलाच वाद चालू होता त्या दिवशी, मार कलर करून राहिले होते घरात. म्या माझ्या कानानं ऐकलं ना, तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही आहे काय? आणि म्हटलं खरंच नोटीस दिली म्हटलं तिच्या नवऱ्यानं, आणि म्हणते घटस्फोट पाहिजे म्हणते, वेगळा राहिले म्हणून राहिला म्हणते तो. आता पाहिजे नाही म्हणते हे त्याले. हो काय हो, पण हे गोष्ट जर खरी असेल तर किती बेकार. आता त्या बापानं काय करावं, त्या बापाचं एक पोरगं इकडे आणि त्या पोरीचं असं, एक तर बिचारा तिकडे शिकून राहिलं म्हणते. त्या बापानं किती टेन्शन घ्यावं. तिच्या मायले शरम यायला पाहिजे जराशी, शरम यासाठी मार लाडवून ठेवलं पोरीले. आणि जराशी मी बोलायला गेली होती तर काय टचटच बोलली होती बाप्पा मले, ती म्हणता बाई आम्ही एवढी मोठी मोलकरणी लावून दिली, सगळं लावून दिलं त्याच्या घरात, त्याला फक्त कामवाली पाहिजे होती म्हणून तर ते राधिका अलग निघाली वाटते. वेगळा संसार थाटला तिनं. ह्या पोरीची कड घेऊ पार केलं वाटोडं करायला. काही चांगलं नाही आहे बाप्पा, माय नाही एवढी नाही घ्या कड पोरीची. बरं आता कसं आहे बाप्पा, हे किती विचार आपल्यालाच तर विचार येते असं ऐकून. आणि त्याचं मन काय म्हणून राहिलं असं आता तर पस्तवून राहिलं असं प्रत्येक गोष्टीले. नाही तर काय माय पस्तवून तर राहिलीच असं, पण त्याच्या समोरचं काही मी ऐकलं नाही. आता मला चांगलं वाटलं नाही अंतर जाणं, त्याचं चालू होतं तर म्हणून मी तिथून निघून येऊन गेली. म्हटलं काय जावं म्हटलं पप्पा आता जासाठी अंध्र, आता यायच्या घरीच तर तमाशा चालू आहे म्हटलं. अंध्र गेली नाही, पण मला माहीत झालं का बा तिचं असं चालू आहे म्हणून रश्मीचं, म्हणून सांगितलं मी तुम्हाला. मग मला असं वाटते का हे पिंटू आणि राधिका त्या रश्मीच्या सासरी गिसरी गेले असन, नाही तर अजून कुठे गेले असन, पण असं तर गोष्ट रश्मीचीच. पहा मित्रांनो, अशी आहे बाप्पा आमची राधिकाची कथा. तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही एवढे जण आमचे व्हिडिओ पाहता पण आम्हाला सबस्क्राईबच नाही करत. सबस्क्राईब करत जा ना आम्हाला. सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.